तुम्ही काय केलं? कधीतरी अधिपतीनं स्वीकारावं लागेल की त्याची आई त्याला सोडून गेली. म्या करेन पण लय बार काय होतो. म्हणून तर आपण हे सगळं करतोय ना. बाकी आपण ॲग्रीमेंट करून घेऊया हवं तर. म्हणजे लिखापडी करून घेऊ, कागद वगैरे. नाही नाही, त्याची काही गरज नाही. आता तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस सांगतोय तर काही गरज नाही. तुम्ही वाटल्यास तुमच्या घरच्यांशी एकदा बोलून घ्या ना. नाही नाही, बोलायची काही गरज नाही. बोलूनच घेते. माझी आई आणि बहीण चालेल ना मग? हरकत नाही. माझ्या मुलाला बरं वाटेपर्यंत आणि त्याची आई त्याला सोडून गेली आहे हे त्याला कळेपर्यंत आपल्याला हे करावं लागेल. पुढचं पुढे बघू. मला एक फोन करायचा होता. आमच्या शेजारी फोन आहे तर करा. नंबर सांगू काय तुम्हाला? नाही, तुम्ही करा ना. तुम्ही स्वतः लावा फोन. पंढरी दादा. माझ्या सगळ्या अटी मी तिला स्पष्टपणे सांगितल्या. तिने सगळ्या अटी मान्य केल्या आणि मग ती या घरात राहायला लागली. तिच्या पाठोपाठ ती नतद्रष्ट बहीण आली, तिची आई आली. तिची आई खरंच चांगली बाई आहे. तिनं खूप केलंय माझ्यासाठी. मी माझी बायको गेल्याच्या दुःखात आणि कामात बुडालो होतो. त्या भुवनेश्वरीने अधिपतीला खरंच खूप जीव लावला. खूप माया करायची त्याच्यावर, प्रेम करायची, त्याची काळजी घ्यायची. मला दिसत होतं, सगळं कळत होतं आणि अधिपतीलाही तिचा लढा लागला होता. अधिपती खुश आहे हे बघून मला बरं वाटत होतं. एक गोष्ट कबूल करायला लागेल की भुवनेश्वरी पहिल्यांदा घरात आली तेव्हा तिनं या घरासाठी, माझ्यासाठी, अधिपतीसाठी खूप केलं. या घराला तिनं आपलं मानलं. माझ्या पोरक्या मुलाला आपलं मानलं. त्याला आईची माया दिली. मी हळूहळू निश्चिंत होत गेलो ग. माझ्या मनावरचं ओझं हलकं होत गेलं. भुवनेश्वरीनं माझं एक फार मोठं काम केलं होतं. अधिपतीला त्याच्या आईचा विसर पाडणं. मला तर बरं वाटत होतं. आता त्याला मला हँडल करावं लागत नव्हतं. अधिपतीला भुवनेश्वरीच्या हाती सोपवून मी स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं. चारूच्या मृत्यूशी डील करण्याचा माझा तो एक मार्ग होता. आणि खरंच भुवनेश्वरीनं अधिपतीला खूप छान सांभाळलं आणि त्यामुळं अधिपतीची सगळी जबाबदारी मी भुवनेश्वरीवरती सोपवली. गाफील राहिलो आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली. याची फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे मला. म्हणजे मी भुवनेश्वरीशी चांगलं वागायचो, मोजकं बोलायचो, कामापुरतं असायचो. पण आता हळूहळू तिची अपेक्षा वाढायला लागली. तिला माझ्या आयुष्यातलं बायकोचं स्थान हवं होतं, जे मी तिला कधीच देणार नव्हतो. आजवर तुमच्या वडिलांनी कधी आम्हाला बायकोचं स्थान दिलं नाही. कवा आमच्याशी नीट बोलले नाही. फक्त हल्ले केले आमच्यावर. आम्ही हे सगळं सहन केलं, जिवंत राहिलो. ते फक्त तुमच्या मायेपोटी अधिपती. तुम्ही जर आमच्यापासून दूर गेलात नव तर आमच्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. असं का बोलायला आज तुम्ही? का कुणास ठाऊक अधिपती. आम्हाला सारखं असं वाटतंय की कवा तरी तुमचे वडील घडाघडा बोलायला लागतील. मग ते कोर्टात जातील, आमच्यावर केस टाकतील आणि आम्हाला हात धरून या घराबाहेर काढतील. असं बरं करतील ते. तुमच्या आणि त्यांच्यामध्ये मी आहे की तो बाबा. या घरात रुळली होती. आता घरात वडीलधारं कोणी नव्हतं तिला जाब विचारणारा. हळूहळू घराचा सगळा कारभार ह्या भुवनेश्वरीकडे गेला आणि
मलाही त्यात काही वावगं वाटलं नाही. ती माझ्यासाठी पैसे घेऊन काम करते या भ्रमात मी होतो. म्हणजे जसा पंढरी काम करतोय, जसे घरातले बाकीचे नोकर काम करत होते, तशीच भुवनेश्वरी सुद्धा माझ्यासाठी काम करत होती. पण तिच्यासाठी ते तसं राहिलं नव्हतं. अधिपती तिच्या पूर्णपणे अधीन झालेला होता. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या अपेक्षा वाढायला लागल्या होत्या. ती स्वतःला खरी खरी अधिपतीची आई मानायला लागली होती. आता तिला या घरामध्ये मानाचं स्थान हवं होतं. तिला मोलकरीण नाही, तिला मालकीण व्हायचं होतं. तिला तर कायद्यानं त्याच्या आईचं स्थान हवं होतं. मी आधी तिच्याकडे दुर्लक्ष केलं कारण ते माझ्या सोयीचं होतं. पण नंतर ती मला हक्क मागायला लागली. मग मी हादरलो, जागा झालो. तिच्या या असल्या अपेक्षा मी कधीच पूर्ण करणार नव्हतो. तात्पुरती ऍडजस्टमेंट म्हणून मी तिला या घरात आणलं. ती कायमची जागा मागायला लागली. तिच्या या असल्या अपेक्षा मी कधीच पूर्ण करणार नव्हतो. कधी कधी असं वाटायचं की तिला हाताला धरावं आणि घराच्या बाहेर हाकलून द्यावं. पण मी तेही करू शकत नव्हतो. कारण अधिपतीशी तिनं घट्ट नातं निर्माण केलं होतं. भुवनेश्वरी जे म्हणेल अधिपती तेच करायचा. आणि तिच्या सहवासात राहून अधिपतीची भाषा बदलायला लागली. तो तिच्यासारखा वागायला लागला. तिच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडायला लागला. हळूहळू मला जाणवायला लागलं की अधिपती फक्त चुकीची भाषा नाही, चुकीची धोरणं सुद्धा अवलंबतोय. त्याला शाळा आवडेनाशी झाली. याचं कारण त्या बाईला शाळेबद्दल प्रेम नव्हतं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की माझ्या हातातनं सगळं निष्ठून जायला लागलंय. आणि मला त्या बाईच्या प्रत्येक गोष्टीचा, तिच्या अडाणीपणाचा, तिच्या असंस्कृतपणाचा त्रास व्हायला लागला, राग यायला लागला. कारण माझ्यासाठी, माझ्या चारूसाठी शिक्षण खूप महत्वाचं होतं. मी अशा एका बाईला माझ्या घरात आणलं ज्याला शिक्षणाचा तिटकार आहे. भुवनेश्वरी आणि माझी चारू यांची बरोबरी कधीच होऊ शकत नव्हती. कारण चारुलता ही MA लिटरेचर होती. तिचं भाषेवर खूप प्रेम होतं. तिला वाचनाची, पुस्तकांची आवड होती. तिला वाटायचं अधिपती उच्च शिक्षित व्हावाच, पण तो एक चांगला माणूस व्हावा. त्याच्या अगदी लहानपणापासून त्याची भाषा, त्याचे उच्चार चांगले असावेत यासाठी प्रयत्न करायची ती. बोल बाळा. आ ई ई उ उ उ ए ए आई ए आई. ऐ ए वर मात्रा आहे की नाही, मग काय म्हणायचं? आई. ऐ शाबास. हे बघ, उच्चार कसे असायला हवेत? स्पष्ट, शुद्ध. चला आता करूया. ए आई ऐ ओ. ओ चारूला कलेची, साहित्याची कदर होती, आवड होती. आमचं हे घर पुस्तकांनी भरून गेलं होतं. सारखी पुस्तकात रमायची चारू, पुस्तकांबद्दल बोलायची. आणि ही भुवनेश्वरी त्याच्या बरोबर उलट. तिला शिक्षण, पुस्तक याबद्दल काहीही नव्हतं. असलीच तर घृणा होती. भुवनेश्वरीला मी जसा जसा नाकारत गेलो तशी तशी ती चिडत गेली, इरेला पेटली. माझ्यावरचा राग त्यानं खूप वाईट पद्धतीनं काढला. एके दिवशी मी घरात नसताना चारूची सगळी पुस्तकं तिनं गोळा केली आणि त्यांची होळी केली तिनं. अधिपती, बाळ काय करताय? वाचताय? अहो, पुस्तकं नाही, माणसं वाचायला शिका. कळलं का? आयुष्यात शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. कळलं का? हो आई आई नाही म्हणायचं, आई साहेब म्हणायचं. आई साहेब आई साहेब नाही, आई साहेब. आई साहेब हा, आता कसं आपल्याला शाळेत जायची काय बी गरज नाही. कळलं का? आपण पैसा कमवायचा, शरीर कमवायचं, काम करायची नाहीत.
काम करायला नोकर चाकर आहेत आपल्याकडं. आपण काय बी करायचं नाही. आणि शाळा शिकली की नाही गुलामी करावी लागत्या. कळलं का? हो आई साहेब. शाबास. चला जावा आता खेळायला जावा. हा जावा. वद ग. बापरे, त्यांनी त्यांनी पुस्तकं जाळली. चारूच्या त्या खजिन्याची तिनं राख केली. ती फक्त पुस्तकं नव्हती अक्षरा, माझ्या चारूचा जीव होत. या बाईने तिचा जीव चालला. तुम्ही हायसा अधिपती, पण आता तुमच्या बायकोशी त्यांची गट्टी जमली ना व. हा जमू दे की मग. त्यांचे खरे रंग कळले का नाही मास्तरीन बाईंना, त्या स्वतःच अंतर ठेवतील. नाही अधिपती, त्या अंतर ठेवणार नाहीत. कारण त्यासनी तुमच्या वडिलांची लई दया येत्या आणि तुमचे वडील बी त्यांच्याशी लई चांगले वागतात. कारण त्यासनी बी कुणीतरी पाहिजेच नवं. ते म्हणतात नवं, बुडत्याला काडीचा आधार. आमच्या पुढं त्यांचं काही चालत नाही, तुमच्या पुढं त्यांची डाळ शिजत नाही. म्हणताना ते सारखं आपलं सून सून करतात. आणि आमचा असा काय असा आहे की सूनबाई तुमच्या वडिलांना वश करून घेणार. कारण दोघांना बी शिक्षण प्रिय आहे. शिक्षण खूप प्रिय आहे मला. फळा, खडू, पुस्तकं ह्या सगळ्यामध्ये माझा जीव आहे, माझी अस्मिता आहे. आणि जेव्हा मॅडमनी तो फळा जाळला होता ना, तेव्हा त्यांनी माझी अस्मिता जाळली होती. तेव्हा मला पण खूप वाईट वाटलं होतं आणि मी काहीच करू शकले नव्हते. पण मी केलं तेव्हा. म्हणजे ह्या भुवनेश्वरीनं जेव्हा चारूची पुस्तकं जाळली, मी तिला जाब विचारला, खडसावून विचारला. खूप दिवस मी तिचं वागणं सहन करत होतो. त्या दिवशी स्फोट झाला. मी त्या बाईला तिची जागा दाखवली. तिला हाताला धरले आणि घराच्या बाहेर हाकलत होतो. अधिपती मध्ये आला. त्यानं तिच्या पायाला मिठी मारली आणि म्हणाला, बाबा तुम्ही जर आई साहेबांना बाहेर काढलं तर मी पण बाहेर जाईल. आता एक सेकंद माझ्या घरात थांबायचं नाही. चालेल नाही काय? चाल, निघ. आई मेली त्याची. अधिपती अधिपती सोडा, त्यासनी जाऊ द्या. त्या आमच्या आई साहेब आहेत. अधिपती हो, तुमची आई नाही ती. ऐका माझं. त्या आमच्या आई साहेब नसतील तर मी आम्ही तुमचा मुलगा नाही. अधिपतीसाठी त्या बाईला मला पुन्हा घरात घ्यावं लागलं. आणि मी तिच्या शेपटावर पाय दिला होता. आता नागणीसारखी फुतकारायला लागली ती. म्हणजे मी अधिपती समोर कधी रडायचो नाही, त्याला काही जाणवू द्यायचो नाही. पण चारू गेल्यानंतर मी पूर्ण तुटलो होतो. आतल्या आत सारखा विचार केल्यामुळं आणि या बाईच्या टेन्शनमुळं मला बीपीचा त्रास सुरू झाला. माझं बीपी अपडाऊन व्हायचं. गोळ्या घ्यायला लागल्या मला. आणि अशात भुवनेश्वरीनं एके दिवशी तिचा कोणीतरी डॉक्टर आणला. त्यानं माझ्या आधीच्या गोळ्या बंद केल्या आणि त्याच्या नवीन गोळ्या सुरू केल्या. त्या गोळ्या मी घेऊ लागलो आणि हळूहळू माझ्या अंगातली शक्ती कमी व्हायला लागली.
माझं चालणं, माझं बोलणं सगळं मंदावलं. रोजच्या हालचाली करणं कठीण होऊ लागलं मला. तासन तास, दिवसेंदिवस मी एका जागी सुन्न बसून राहायला लागलो. कित्येक दिवस तर मी खोलीच्या बाहेर सुद्धा पडत नव्हतो. या सगळ्याचा बरोबर फायदा घेऊन भुवनेश्वरीनं घराची मालकी तिच्याकडे घेतली. अक्षरा, ज्या पंढरीबद्दल मी तुला सांगितलं होतं, त्या पंढरीवर अधिपतीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा आळ घातला आणि ह्या भुवनेश्वरीने त्याला जेलमध्ये टाकलं. ह्या भुवनेश्वरीने त्याला जेलमध्ये टाकलं. कुठं आहे तो पंढरी? काय रे, तू आमच्या पोराला इश देतोस? आमच्या? तुझी एवढी हिंमत? ज्या घरात राहतोस तिथल्याच पोराला विष देण्याचा प्रयत्न करतोस? नको 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 वहिनी साहेब. कोण वहिनी साहेब? कुणाच्या वहिनी साहेब? तर कोण वहिनी साहेब नाही. आम्ही सरकार आहोत, थोरलं सरकार. आजपासून आम्हाला वहिनी साहेब म्हणायचं नाही, थोरले सरकार म्हणायचं. थोरले सरकार. काय हो थोरले सरकार. या योच आहे पंढरी. अगदी येळेत आला तुम्ही इन्स्पेक्टर साहेब. यांनी आमच्या पोराला इश देण्याचा प्रयत्न केला. टाका त्याला जेलमध्ये. चांगली 10-15 वर्ष तरी बाहेर आला ना पाहिजे. मी काय नाही केलं, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. त्याला नेऊ नका. त्याने काही केलं नाही. हा आमचा फॅमिली मेंबर आहे. मोठे मालक, तुम्ही कशा पायी खाली आलात? तू चूक करतेस तू. बरोबर केलंय आम्ही मोठे मालक. आमच्या मुलाच्या जीवावर जो उठला त्याला आम्ही संपवणार. तुझा मुलगा नाही आहे तो. मग हे सिद्ध करून दाखवा की. यासनी खोलीत घेऊन जा. इन्स्पेक्टर साहेब, न्या यांना. ये दुर्गे. असू दे असू दे. स्वागत आहे तुझं आमच्या घरात. त्या दिवशी पंढरी हाकनाथ जेलमध्ये गेला. खूप वाईट वाटलं मला, पण मी काही करू शकलो नाही. तिच्या आईला मी या घरात राहण्याची परवानगी दिलीच होती आणि ती चांगली बाई आहे. पण भुवनेश्वरीनं आपल्या बहिणीला या घरात कायमचं बोलवून घेतलं आणि ती दुर्गेश्वरी, ती त्या भुवनेश्वरी सारखीच आहे. माझा अधिपती त्या भुवनेश्वरीला इतकं मानतो की त्यानं हळूहळू माझ्या खोलीत येणं बंद केलं, माझ्याशी बोलणं बंद केलं. माझा राग करायला लागला तो. भुवनेश्वरीनं त्याला माझ्यापासून तोडलं आणि स्वतःकडे ओढून घेतलं. अक्षरा, माझ्या मुलाला तिनं माझ्यापासून तोडलं. याचं जितकं मला वाईट वाटत नाही, तितकं वाईट याचं वाटतं की तिनं माझ्या मुलाचं शिक्षण तोडलं. चारूचं स्वप्न होतं अधिपतीने खूप शिकावं, त्याने शिक्षणासाठी काहीतरी करावं, कलेसाठी काहीतरी करावं.
यातलं काही घडलं नाही. भुवनेश्वरीने हे सगळं माझा सूड घेण्यासाठी केलं आणि माझा सूड घेण्यात आजपर्यंत ती यशस्वी झाली आहे. या बाईने माझ्यापासून माझ्या मुलाला तोडलं, माझ्या बायकोचं स्वप्न तोडलं. हे सगळं आठवलं की असा संताप होतो माझा. मग मी तिच्यावर हल्ला करतो, किमान प्रयत्न करतो तसा. पण बाबा, हे सगळं अधिपतींना माहिती आहे का?